आज 31 ऑगस्ट म्हणजे पूर्ण मुंबईकरांना माहिती आहे की आज मुंबईतील सर्वात मोठा आगमन सोहळा आहे. इकडे एक गणपती बाहेर येतोय, तो आपण कव्हर करूया. आता परेल वर्कशॉपच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि एक गणपती समोरून निघतोय तो. तर चला आता आपण जाऊया गणसंकुलकडे. और आज उनका एक नया अवतार आप लोग को देखने के लिए मिलेगा. ऐसा सुनने में आ रहा है कि बप्पा का आगमन कुछ ही साईडला कोपऱ्यात उभा आहे आणि गर्दी भरपूर वाढत चाललेली आहे. एंड बहुत मेहनत कर रहे हैं, बहुत क्राउड में बना रहे हैं आपके लिए अच्छे अच्छे वीडियो. सो मेहनत करना एंड हमारे अच्छे फ्रेंड है. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ब्लॉगमध्ये. तर आज मित्रांनो तारीख आहे 31 ऑगस्ट आणि आज 31 ऑगस्ट म्हणजे पूर्ण मुंबईकरांना माहिती आहे की आज मुंबईतील सर्वात मोठा आगमन सोहळा आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा, आपल्या लाडक्या चिंतामणीचा. तर यंदा चिंतामणीचं रूप कसं असेल हे सर्व मुंबापुरीच्या लोकांना म्हणजे मुंबईतल्या लोकांना आतुर आहे फर्स्ट लुक बघण्याची, म्हणजे कसं असेल चिंतामणी वगैरे आपला आजच्या. तर जाऊया आपण डायरेक्ट आता परेलला, कारण मी परेलला काय चाललोय कारण की आगमन भायखळ्यावरून आहे. तर तुम्ही विचार करत हा परेलला का चाललाय, कारण परेलला शनिवार असल्यामुळे परेलला आणि गणसंकुलमध्ये पण आगमन वगैरे असतील, तर ते पण आपण आगमन कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आपण आगमन हा असेल तो सेपरेट एक टाकणार आहे, तो वेगळा टाकणार आहे चॅनलवर ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये. तर त्याच्यानंतर मग तुम्ही पाहिलं असेल आधीच्या ब्लॉगमध्ये चिंतामणीचा मी टाकलेला आहे आणि महागमन मी त्याच्यामध्ये सगळं चिंतामणीचा पण व्हिडिओ असेल चिंतामणीचा. तर चला आता जास्त उशीर न करूया, आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. चॅनलवर जर नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, फायनली आपण परेल वर्कशॉपला पोहोचलेलो आहे. आता इकडनं एक गणपती बाहेर येतोय, तो आपण कव्हर करूया. कुठल्या मंडळाचा आहे पाहूया पहिला. आणि सध्या गर्दी आता कमी आहे, गणपती कुठला निघतोय बाहेर आपण त्याची वाट पाहूया. गेट पण क्लोज केलेलं आहे. आता गेट गणपती जसा बाहेर येईल गेट पण ओपन होईल. तर पाहूया आता कुठल्या मंडळाचा गणपती येतो. गेट पण ओपन झालेलं आहे आणि गणपती बघा बाहेर आलेला आहे. आता कुठल्या मंडळाचा आपण बघूया जरा. तर मित्रांनो, हा फोर्टचा लंबोदर आहे. फोर्टचा लंबोदर पहिला गणपती बाहेर आलाय. आता दिया उसने दिया थोड़ा साइड. आता फोर्टचा लंबोदर गेलाय पहिला गणपती आजचा दिवसभरातला आणि आता दुसरा एक गणपती येतोय समोरून. तर भरपूर लांब आहे. आता आपण क्लोजअपमध्ये दर्शन घेऊया. मोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती गेलाय, जो अरुण दत्ते यांच्या कारखान्यातून आलेला, गणसंकुलच्या इथून आलेला. आता आपण कव्हर केला. तो अंधेरी साईडचा गणपती होता आणि आता बघू परेलवरून परत एक गणपती निघतोय कुठला तरी. पुन्हा एकदा गर्दी झालेली आहे आणि बँजो पण आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता पाहूया कुठला गणपती येतोय आणि प्रथम दर्शन घेऊ. क्या बोलता भाई? जय श्रीराम. जय श्रीराम. जय गणेश. जय गणेश. क्या बोलता है भाई? नाम क्या है तेरा? तेरा नाम क्या है? मेरा नाम प्रवेश भागोड़िया. वही
गणपति वगैरह अभी कौन सा निकल रहा है? पता नहीं, अभी 2 गणपति का आगमन हो चुका है। 2 ना चलेगा, अभी देखते कौन सा गणपति निकल रहा है। चलो गणपति बप्पा मोरया। मोरया। गणपति बप्पा आलेले आहेत आपले। कप परेडचा लाडका, कप परेडचा लाडका। मित्रांनो आता आलाय कप परेडचा लाडका। तो मित्रांनो आता आपण पाहिलं मुंबईचा महाराजाधिराज आणि खूप छान मूर्ती आहे। समोर 2 नंदी महाराज आहेत आणि पप्पांची मूर्ती विराजमान आहेत। खूप छान मूर्ती, उभी मूर्ती आहे, तुम्ही पाहिलीच असेल व्हिडिओमध्ये। बघा समोरच उभी आहे आता, खूप सुंदर मूर्ती आहे। सुबक मुंबईचा महाराजाधिराज।
वो भी दोनों टेम्पो बुलाए। कुठेतरी लांब चालली मूर्ती, प्लॅस्टिकला वगैरे लावलेले आहे गणपती बाप्पा प्रकारमध्ये बसवलेले आहे. आता परेल वर्कशॉपच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि एक गणपती समोरून निघतोय, तो आपण कव्हर करूया. जो निघतोय तो भरपूर लांब आहे वाईड अँगलमुळं. चला आता आपण पुढे जाऊन गणपतीचं दर्शन घेऊया. अंधेरीचा इच्छापूर्ती मित्रांनो, हा आहे अंधेरीचा इच्छापूर्ती. 25 वर्ष आहे रौप्य. चला मित्रांनो, आता मी होतो परेल वर्कशॉपला आणि परेल वर्कशॉपमधनं 4 गणपती निघाले होते सकाळी आणि त्याच्यानंतर मग आपण आतमध्ये गेलो परेल वर्कशॉपच्या आतमध्ये आणि तिथून आपल्याला 2 गणपती आतमध्ये भेटले जे रेडी होते. ते बहुतेक थोडा 1 तास लागेल त्यांना निघायला, तर त्यामुळे मी आपण इथे थांबत नाही. एक अंधेरीचा इच्छापूर्ती आणि दुसरा वांद्रेचा स्वामी, हे 2 गणपती आपण कव्हर केले, बरोबर की नाही? हां, तर 2 गणपती आपण कव्हर केले. तर त्याच्यानंतर आता आपण चाललोय गणसंकुलकडे. तर तिकडे पण गणपती एक निघणार आहे. कुठला? अरे बस क्या ले लो ना भाई, क्या नाम है तेरा? वो सूरत से आए हम। सूरत से आहे. हे बघा लांबून आले, सुरतवरून आले. सुजल सबस्क्राइब कर दो। भावाने आपल्या चॅनलला सबस्क्रायबर केलेले आहे. तो लाईक बी दे. गुजरातवरून आले, सुरतवरून, आणि सबस्क्राईब केलेलं आपल्या चॅनलला. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्याला गुजरातचे काही लोक भेटले आणि ते लोक बोलत होते आम्हाला युट्यूबमध्ये घ्या, आम्हाला ब्लॉगमध्ये घ्या. तर मग त्यांना घेतलं थोडंफार आणि त्या लोकांनी विचारलं तुमचा चॅनल कुठला आहे. तर मी बोललो गणेश आठवे आणि सबस्क्राईब पण केलं त्या लोकांनी डायरेक्ट जागेवर. बोललो दादा तुमच्या चॅनलला आम्ही सबस्क्राईब करतो, आम्हाला ब्लॉगमध्ये घ्या. तर बोललं ठीक आहे घेतो. आणि तसेच मग आपले मित्रमंडळी अशी गणपतीमध्ये भेटतच असतात. तर चला आता आपण जाऊया गणसंकुलकडे. तर आपल्याला 2 गणपती आपण कव्हर केले होते, जे वांद्रेचे स्वामी आणि अंधेरीचा इच्छापूर्ती. त्याच्यानंतर बाकीचे गणपती पण होते ते भरपूर लेट निघतील. मग त्यामुळे बोललो आपल्याला गणसंकुलकडे जाऊन आपण थोडेफार जेवढे गणपती भेटतील तेवढे कव्हर करूया. आणि त्यानंतर आपल्याला जायचं चिंचपोकळी या चिंतामणीला, जे भायखळ्यामधून तिकडनं निघणारे बकरी अड्ड्यावरून. तर ते पण आपण कव्हर करूया. त्याला पटकन जाऊया. फर्स्ट लुक कसा असणार आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीला तो मी सेपरेट ब्लॉग टाकणार आहे आणि टाकलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये हा महाग मनाचा ब्लॉग असेल. याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पण गणपती भेटतील 31 तारखेचे सगळे जेवढे पण गणपती असतील तेवढे मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. तर चला आता जाऊया आपण गणसंकुलकडे. चला मित्रांनो, आता जाता जाता आपले 2 मित्र पण भेटलेले आहेत. एक आपले फोटोग्राफर आहेत, त्यांचं नाव काय आपलं? मनीष पेडणेकर आहे. भरपूर म्हणजे भेटत असतात पण नाव लक्षात नसतं आपलं. तर हाय बाय तेवढं चालतं आपलं पण भरपूर मेहनत करतात हे पण. मनीष पेडणेकर तुमचं काय फॉलो पेज आहे काय? नाही ना, आवड म्हणून येतात. तर चांगलं आहे. आणि आपल्याला मला वाटतं दहीहंडीला भेटलेला, कोकण नगरला भेटलेला. सर्व प्रारंभ होतो ना तेव्हा भेटलेला, त्यानंतर आज भेटतोय. तर चला आता गणपतीला तिकडे जाऊया गणसंकुलच्या इथे. मित्रांनो, आता एक फुलडोकरीचा सम्राट भेटला आपल्याला, अंधेरीचा गणपती आहे. तर तो पण आपण गणपती कव्हर करूया. खूप छान मूर्ती आहे आणि चला आता जवळ जाऊन आपण दर्शन घेऊया.
कुर्ल्याचा मोर्या चाललाय आता. आता आपण दोन गणपती पाहिले, कुर्ल्याचा मोर्या आणि कोलडोंगरीचा सम्राट. हे दोन गणपती होते, ग्रेट भेट झाली. आणि आता अजून एक गणपती मागून येतोय. कुठला गणपती, कुठल्या मंडळाचा गणपती आहे तो आपण जाणून घेऊया. चला पटकन जाऊया. चेंबूरचा चिंतामणी. महाराजा चेंबूरचा चिंतामणी. आता दोन गणपती आपण पाहिले, रे रोडचा महाराजा आणि चेंबूरचा चिंतामणी. चेंबूरचा चिंतामणी दोन दोन बसतात. जे मागच्या तुम्ही शनिवारी पण एक गणपतीचं आगमन पाहिलं होतं चेंबूरच्या चिंतामणीचं, आणि हा दुसरा चेंबूरचा चिंतामणी आहे. हे त्यांचं 20वं वर्ष आहे. तो आपल्याला भेटला चेंबूरचा चिंतामणी. तर चला आता पाहूया. आता इथं अजून गर्दी पण झालेली आहे. बघू कुठला गणपती निघतो आता. गणसंकुलच्या समोर करी रोड स्टेशन जवळ आलोय आणि आम्हाला गिरगावचा विघ्नहर्ता भेटलाय. गिरगावचा विघ्नहर्ता आपण कव्हर करूया. गिरगावचा विघ्नहर्ता समोरच आहे बघा. चला जवळ जाऊन आपण दर्शन घेऊया गिरगावच्या विघ्नहर्ताचं. आणि पुढे गेला केतवाडीचा चिंतामणी. तो केतवाडीचा चिंतामणी पण कव्हर करूया आपण. चला पटकन जाऊया. और किधर अपने अरे मैं क्या गिरगावचा विघ्नहर्ता. पाहिला गिरगावचा विघ्नहर्ता आणि आपल्याला समोर एक गणपती भेटतोय. कुठला खेतवाडीचा चिंतामणी. तर तो आपण गणपती कव्हर करूया. करी रोडच्या ब्रिजवरनच चाललेला आहे. त्याला पटकन जाऊया आणि कव्हर करूया आणि दर्शन घेऊया. पटकन जाऊ. चला करी रोडच्या ब्रिजवरनं खाली उतरलेला आहे गणपती. आणि चला पटकन जाऊया. टर्निंगला आता. तर आपल्यासोबत हरिओम भाई ब्लॉगर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय गणेश. गणपती बाप्पा मोरया. तर आता भेटलेला आहे हरिओम. तो हरिओम क्या बोलती भाई? मैं ये बोलना चाहूँगा कि आज 31 अगस्त मतलब आज तक का ना सबसे बड़ा महाआगमन का वीडियो आपको आज जाके दिखाएंगे, क्योंकि आज सबसे खास मतलब बोलते हैं 105 साल हो चुका चिंतामणी बप्पा का मतलब उनको विराजमान करते हुए, और आज उनका एक नया अवतार आप लोग को देखने के लिए मिलेगा। ऐसा सुनने में आ रहा है कि बप्पा का आगमन कुछ ही देर में होने वाला है, तो दादा आपको उनका वीडियो भी दिखाएंगे। जब तक आप दादा के वीडियो में कंटिन्यू बने रहिए। हाँ, तर चला आता डायरेक्ट आपल्याला चिंतामणीला पण जायचं आहे, पण त्याआधी आपल्याला एक गणपती कव्हर करायचे खेतवाडीचा चिंतामणी. तो एक चिंतामणी आपण कव्हर करून आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणी कव्हर करायचा. चला.
तो फायनली आपल्याला खेतवाडीचा चिंतामणी पण भेटलेला आहे. त्याला जाऊन पूर्ण जाऊन दर्शन घेऊया. खेतवाडी नवी गल्ली. खेतवाडीचा चिंतामणी. तर समोर आहे आपल्याला खेतवाडीचा चिंतामणी. तुम्हाला समोर दिसत असेल. आजच्या दिवसाभरातलं भरपूर सारं महागमन होता आणि ते आपण कव्हर केलेलं आहे. आणि भरपूर सारे तुम्हाला आज 31 ऑगस्ट सर्व गणपती तुम्हाला बघायला भेटले असतील. आणि आज चिंचपोकळी या चिंतामणीचं आगमन आहे. म्हणजे मुंबईतील सर्वात मोठा आगमन सोहळा आता तुम्हाला बघायला भेटेल आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर भरपूर सारी सिक्युरिटी टाईट लागलेली आहे. कारण की इकडनं आम्ही गेलो ना डिलाईट रोडवरनं तर पूर्ण पोलीस बंदोबस्त लागलेला आहे. म्हणून आम्ही रिटर्न परत आलो पाठी. आता आम्ही इकडनं भारत मातावरनं पूर्ण चिंचपोकळीला जाणार. तेव्हा तिकडे गणेश टॉकीजवरनं आम्ही तिकडे जाऊन बघू. चिंतामणी आम्हाला तिकडेच भेटेल. कारण चिंतामणी निघालेला आहे एवढं माहिती आहे. आता तो तिकडनं आम्हाला ब्रिजवरनं भरपूर गर्दी भेटेल. मग त्यामुळे आम्ही फिरून चाललो. आता बघू आता कसं कव्हर करायचं आहे. आता तुम्ही बघाच ब्लॉगमध्ये. चला युवा मित्र मंडळाचा गणपती भेटलेला आपल्याला. मस्त आहे. वाव दाखवून ठेवला चेहरा वगैरे. चेहरा झाकून ठेवलेला आहे. आणि चला मित्रांनो आता चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाला सुरुवात होत आहे. आणि आपण जाऊया आता चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनला. मित्रांनो गर्दी बघा गर्दी. आला 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 चिंचपोकळीचा चिंतामणी आला. आला गर्दी बघा गर्दी गर्दी गर्दी. 4 बंगल्याचा राजा आलेला आहे. खूप छान मूर्ती आहे. आपण दर्शन घेऊया त्याचं. श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की बोला हर हर जय भवानी जय भवानी लोकमान्य टिळक महाराज की साईडला कोपऱ्यात उभा आहे. आणि गर्दी भरपूर वाढत चाललेली आहे. आणि ऊन पण एकदम कडक आहे. हालत भरपूर खराब झालेली आहे. पोस्ट पण आहे. आता थोड्या वेळात चिंतामणी पण आगमन होईल. आणि वरती हेलिकॉप्टर आलेला आहे. आपला हेलिकॉप्टर आलेला आहे चिंतामणीला मानवंदना देण्यासाठी. तर त्याला थोड्या वेळात चिंतामणीचं आगमन होईल. आपण पाहूया प्रथम दर्शन चिंतामणी. आता चिंचपोकळीच्या चिंतामणी बिल्डिंग जवळ गेलेला आहे. आता इकडनं गणेश टॉकीज जवळला तो निघून शॉप बिल्डिंग जवळ गेलेला आहे. आणि इकडे मित्रांनो पब्लिक बघू शकता तुम्ही. आणि चपल्या वगैरे बघा. चपल्या वगैरे गर्दी बघा. क्राऊड का होता. चपल्या बघा.
गर्दीमुळे का हालत खराब झाली ना. कसा कसा शूट काढला आम्हाला माहिती आहे. जीव निघाला. आम्ही बाहेर निघालो गर्दीतनं कसा शोधून बाहेर आलो. आता चाललोय आम्ही परत त्या साईडला पलीकडे. बघू आता कुठे काही शूट वगैरे भेटला करायला तर तिकडनं करूया. कसा शॉट घेतो. आता 5 नाही गणपती येतोय. एंड ऑफ हिलचा राजा तो आपण कव्हर करूया. काय बोलतो. हा चालेल. तो कव्हर करूया मग आपण परत जाऊया. समोरून चला. टॉफीचा राजा. मुंबईकर साहिल क्या बोलते हैं भाई. सपोर्ट करना एंड बहुत मेहनत कर रहे हैं, बहुत क्राउड में बना रहे हैं आपके लिए अच्छे अच्छे वीडियो. सो मेहनत करना एंड हमारे अच्छे फ्रेंड है. थैंक यू. कैसा रहा चिंतामणि का आगमन. चल रहा है अभी बताऊंगा और बाकी है और कवर करना बाकी है. चलो फिर किधर जा रहे हैं अभी किधर जा रहे हैं. घूमूंगा साथ में. घूमूंगा. चल फिर मिलते गणपती बाप्पा मोरया. मोरया. बघा मित्रांनो आता चिंतामणी पोचलाय श्रॉफ बिल्डिंगच्या जवळ आणि पाठी अड्डॉफिलचा राजा आहे. मित्रांनो तुम्ही पाहत असाल जय जवानचा पूर्ण क्राऊड चाललेला आहे बघा. पूर्ण जय जवानचा क्राऊड चाललेला आहे. थोडा वेळ इकडे बसलोय का माहितीये गर्दीतनं पूर्ण सवयच आहे काय प्रॉब्लेम नाही. पण आज यावर्षी एवढी गर्दी होती ना. गणपती बाप्पा आता पुढे गेला ब्रिज जवळ. थोडा बसलोय आता जय जवानी पोरं सगळे पुढे गेले. आता थर लावतील थोडा वेळ. मी उभी व्हिडिओ काढणार आहे. तर उभी व्हिडिओ बघू आता किती थर लावतील ते आपल्याला बघायला भेटेल. चला आता पुढे जाऊया. क्राऊड बघा क्राऊड. चिंतामणी आता मेन गेट जवळ आलेला आहे आणि भरपूर सारा क्राऊड आहे. सलामी. जय जवान. नौतरांची सलामी दिली.
मोरया मोरया मोरया. आता गणपती बाप्पांचं दर्शन पण झालेलं आहे. भरपूर गर्दी होती, भट्टे गर्दी होती. आता बाहेर आलेलो आहे आणि पूर्ण इथं खाली खाली दिसतंय बघा गेटजवळ. चला आता बाहेर जाऊया मस्तपैकी. फुल पोलीस प्रोटेक्शन आहे इकडे. चला आता आपण जाऊया बाहेर. गणपती बाप्पा गेलाय गणपतीच्या दिशेने, पण जाऊया पुढे. चला चिंतामणीला भरपूर सारा क्राऊड होता. अक्षरशः हालत खराब झाली. गर्दीमध्ये भरपूर बेहाल झाले आमचे. आणि बाहेर यायला म्हणजे आतमध्ये पण जायला जमत नव्हतं अक्षरशः. आता कसा कसा बाहेर आलोय. आणि आता आपल्याला एक गणपती करायचा अजून, तो आहे रंगारी बदक म्हणजे लाडका लंबोदर. तो आता चिंतामणी गेटच्या इथे आहे. तर पटकन जाऊया. आता मी लालबागच्या राजाच्या गेटच्या इथं आलेलो. तर मी गणसंकुलच्या इथं गेलो पण कुठले गणपती नव्हते. तर आता बोललो रंगारी बदकचा तो करूया. तर आपले विशुभ आहेत, त्याला फोन केलेला. तर तो बोलला की चिंतामणी गेटच्या इथे गणपती आहे, तर पहिला तो कव्हर करूया मस्तपैकी. चला आता डायरेक्ट रंगारी बदकचा लाडका लंबोदर बघूया. मित्रांनो, आता तुम्ही पाहिला रंगारी बदक लाडका लंबोदर. आणि खूप छान मूर्ती होती. बालगणेशच्या रूपात होती. खूप छान आणि सुंदर सुबक मूर्ती होती. तर त्याला आता एक गणपती आपला राहिला आहे, तो आपला घाटकोपरचा आहे, दासवाडीचा राजा. तर तो पण आपण कव्हर करूया आणि ब्लॉग एंड करूया. चला. तर मित्रांनो, हा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? महाआगमनाचा 31 तारीख होती. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मुंबईतला सर्वात मोठा आगमन सोहळा होता. मी सेपरेट व्हिडिओ त्याची टाकली होती. महाआगमन भरपूर होते म्हणजे आगमन आजचे 31 तारीख होती तरी. तर हा आगमन सोहळा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्याचं पण आगमन आपल्याला कव्हर करायचं आहे. उद्याचा म्हणजे शेवटचा संडे तो महाआगमनाचा असेल. तर त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपल्याला गणेश चतुर्थी असेल. डायरेक्ट मग आपल्याला दर्शनाची सिरीज आपल्याला चालू करायची आहे. म्हणजे गणपती दर्शन, जेणेकरून जे वयस्कर असतात त्यांना गणपती बाप्पांचं दर्शन होत नाही गर्दीमध्ये, त्याच्यासाठी आपण दर्शन घेऊन येत आहोत. दर्शनाची सिरीज सगळं पूर्ण मुंबईभर दर्शन घेऊन येणार आहोत. तर चला मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. उद्याचा ब्लॉग नक्की पहा, तो पण महाआगमनाचा असेल. आजचा महाआगमनाचा ब्लॉग आणि चिंतामणीचा सगळ्यात मोठा आगमन सोहळा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. एवढ्या गर्दीमध्ये तुमच्यासाठी तुमचा भाऊ धावपळ करतोय, तर एक नक्की लाईक द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. बाय बाय, टेक केअर.